वेलकम टू अवर सायली फॅशन डिझायनर चॅनल आणि मी आहे सायली। तर तुम्हा सर्वांचं आपल्या आजच्या नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये मी मनापासून खूप खूप स्वागत करते। तर कसे आहात तुम्ही? नक्कीच मस्त आणि मजेत असणार आहात। आणि आपल्या आजच्या छानशा व्हिडिओला आता आपण सुरुवात करूया। तर बघा, आज मी तुमच्यासोबत खूप सुंदर अशी लेटेस्ट ट्रेंडिंग न्यू लुक मधली ब्लाउज डिझाईन शेअर करणार आहे। बऱ्याचदा आपल्याला त्याच ब्लाउज डिझाईन बघून कंटाळा येतो, वेगळी अशी काहीतरी ब्लाउज छान दिसणार ना, त्याचबरोबर कस्टमरला सुद्धा आपल्याला थोडी वेगळी आयडिया द्यायची असते। सो अशा वेळेस ब्लाउज डिझाईन कशी बनवावी तर सुचत नाही। तर आजची जी काही ब्लाउज डिझाईन आहे, खरं तर त्यामुळे आपल्या साडीला आणि ब्लाउजला खूप सुंदर असं लुक येणार आहे। सो अशी छानशी ब्लाउज डिझाईन तुम्ही नक्की ट्राय करून बघा। आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे मी तुम्हाला या डिझाईनची संपूर्ण कटिंग आणि स्टिचिंग अतिशय सावकाश स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्त्वाच्या टिप्स अँड ट्रिक्स सांगणार आहे, जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून अशी परफेक्ट ब्लाउज डिझाईन सहजच बनवता येईल। त्याचबरोबर तुम्हाला म्हणजे कस्टमरला सुद्धा आयडिया देता येईल की कुठल्या साडीवर कशी ब्लाउज डिझाईन तुम्ही बनवू शकता। आय होप सो ही डिझाईन तुम्हाला आणि तुमच्या कस्टमरला सुद्धा नक्कीच आवडेल। सो चला मग आता वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या महत्त्वाच्या अशा व्हिडिओला सुरुवात करूयात। आणि हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता पूर्ण नक्की बघा, जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून अशी छानशी ट्रेंडिंग ब्लाउज डिझाईन बनवणं खूपच सोपं जाईल। ठीक आहे। तर हे बघा, इथे तुम्ही बघू शकतात की हा आहे ब्लाउज पीस। खरं तर फॅब्रिक खूप सुंदर आहे आणि मेन म्हणजे हा जो काही ब्लाउज आहे, ही डिझाईन खरं तर तुम्ही कुठल्याही ब्लाउजवर बनवू शकतात, पण आज आपण हे डिझाईन घागराच्या ब्लाउजवर बनवत आहोत। सो बघा, मग इथे अस्तर आणि मेन फॅब्रिक असं दोन्हींचा बॅक पार्ट आपण इथे ऑलरेडी कटिंग करून घेतलेला आहे। आणि सगळ्यात आधी आता मी तुम्हाला ह्या बॅक पार्टचं मेजरमेंट सांगते, म्हणजे तुम्हाला तुमच्या मापानुसार या डिझाईनसाठी कशा पद्धतीने कटिंग स्टिचिंग करता यावी तर हे सहजच लक्षात यावे यासाठी। तर बघा, इथे ब्लाउजची उंची आहे 14, 1 इंच मार्जिन, असं टोटल आपण 15 इंचाला मार्किंग करून घेतलेली आहे। त्यानंतर इथून आपण घेतलेला आहे संपूर्ण शोल्डर 7, म्हणजे जेवढे शोल्डर असेल त्याचं निम्म, कारण की हा बोटनेकचा बॅक पार्ट आहे। आणि 3.5 इंच आपल्याला इथे घ्यायची आहे गळा रुंदी। ठीक आहे। त्यानंतर आता याचा जो काही मुंडा आहे तर हा सुद्धा आपण 7च घेतलेला आहे। एकला मार्किंग करून बॅक साईडच्या मुंड्याचा शेप सुद्धा दिलेला आहे। त्यानंतर इथून आपल्याला घ्यायचा आहे छातीचा 4था भाग अधिक 2 इंच मार्जिन, तर 8 अधिक 2 असं टोटल 10ला मार्किंग करून हा बॅक पार्ट आपण इथे कटिंग करून घेतलेला आहे। सो बघा, मग सगळ्यात आधी आता गळ्याची जी काही मार्किंग आहे तर ती आपल्याला अस्तरच्या बॅक पार्टवर करायची आहे। सो ती आपण इथे करून घेऊयात। त्याचबरोबर सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे हा जो काही ब्लाउजचा बॅक पार्ट आहे ना, खरंच ब्लाउज पीस जो आहे तर तो मस्त डिझायनर आहे, पण तो व्हिडिओमध्ये जरा शाईन करत नाहीये। तर बघा, मग वरून मी खरं तर 3 इंचाला मार्किंग केली आणि 3.5 गळा रुंदीची मार्किंग केलेली आहे। सो त्यानंतर आता आपल्याला इथून खाली एक मार्किंग करायची आहे। तर बघा, ती जी काही मार्किंग आहे ते इथे खरंच आपण 1.5ला एक मार्किंग केली आणि त्याच्या खाली इथून इथपर्यंत तुम्हाला किती डिस्टन्स हवा आहे त्यावर ते डिपेंड आहे। तर मी इथे 7.5ला मार्किंग केली। पुन्हा 3.5 गळा रुंदीची मार्किंग इथे करून घेतलेली आहे। आणि हे जे काही पॉइंट आहेत तर हे आता आपल्याला हे पट्टीच्या सहाय्याने लाईन ड्रॉ करून जॉईन करून घ्यायचे आहे। आणि खरं तर बघा, इथे आता इथून वरती एक बॉक्स झालेला आहे आणि इथे सेंटरला एक बॉक्स झालेला आहे। ठीक आहे। तर बोटनेक साठी आपल्याला वरती एक गळा आणि खाली एक गळा असं लागतच असतं। ठीक आहे। तर बघा, आता आपण इथे गोल गळ्याची मार्किंग करून घेऊयात वरती। तर तिथे सुद्धा तुम्ही पानगळा किंवा चौकोनी गळा घेऊ शकता, पण मी सिंपल असा गोल घेतलेला आहे। आणि त्यानंतर आता आपल्याला खाली सुद्धा एक मार्किंग करायची, त्याचबरोबर इथे सुद्धा आपली एक डिझाईनची मार्किंग आहे, लक्षात राहू द्या। आणि त्यानंतर आता बघा, इथून 7.5 आहे तर 7.5चं निम्म घ्यायचं आहे आपल्याला। डिझाईन बनवण्यासाठी त्याचं सेंटर घेणं खूप गरजेचं आहे, कारण की शेप आपला सेंटर पासून व्यवस्थित सेम येणं तितकंच गरजेचं आहे खरं तर त्यासाठी। आणि बघा, मग मी इथून ह्या पद्धतीने फेंट फेंट गोलाकार शेप इथे ड्रॉ करून घेतलेला आहे। हे बघा, तर तो आता थोडासा डार्क करते म्हणजे तो तुम्हाला व्यवस्थित दिसेल। ठीक आहे। तर आपण इथे ही जी काही गळ्याची मार्किंग आहे तर ही खरं तर ड्रॉ करून घेतलेली आहे। तर आपल्याला हा गळा कॅनव्हास पेपर लावून स्टिच करायचा आहे। सो त्यामुळे मग आपण इथे लगेच हा कट करणार नाहीये। त्याचबरोबर आता डिस्टन्स किंचित आपल्याला बाहेरून काढायचा आहे, जेणेकरून गोलाकार शेप व्यवस्थित यावा यासाठी। त्यासाठी आता मी काय करते, इथे बघा एक डिश घेतलेली आहे आणि ती ठेवून बरोबर मार्किंग करते, जेणेकरून तो किंचितसा जर मला आतमध्ये वाटत होता ना, तर तो बाहेरून व्यवस्थित गोलाकार शेप आलेला आहे बघा इथून व्यवस्थित। कारण की कसं ना, तर रेडी झाल्यावर जर गोल नाही दिसला तर तो व्यवस्थित वाटणार नाही, त्यामुळे डिशने मी गोलाकार शेप इथे ड्रॉ केला आणि किंचितसा तो बाहेरनं आलेला आहे। सो तो आहे आता आपला फायनल गळ्याचा शेप। ठीक आहे। आता ही जी काही मार्किंग आहे तर ही आपल्याला कॅनव्हास पेपरवर करून घ्यायची आहे। त्यासाठी मी इथे पेपर कॅनव्हास घेतला, तो डबल फोल्ड केलेला आहे आणि बरोबर इथे ठेवलेला आहे बंद बाजू कॅनव्हास पेपरची आणि
अस्तरची मॅच केली आणि बघा असं ठेवल्या फेंट गळ्याची मार्किंग दिसते, तर स्केच पेनच्या सहाय्याने ती आपल्याला इथे डार्क करून घ्यायची आहे. ठीक आहे. आता ही जी काही मार्किंग आहे तर ही आपल्याला खरं तर दुसऱ्या साईडला सुद्धा करून घ्यायची आहे. तर सगळ्यात आधी आपल्याला जेवढा कॅनव्हास पेपर लागणार आहे ना, तर तो इथे मी कट करून घेते, कारण मग डायरेक्ट सगळा सोबत असला की आपल्याला मार्किंग करणं जरा हार्ड जाऊ शकतं. आणि आधी मार्किंग केली म्हणजे किती लागतंय तेवढंच किंचितचं कडेने मार्जिन ठेवलेलं आहे. तर शेपच्या कडेने 1-1 इंच मार्जिन आपल्याला सफिशियंट आहे. खूप काही मार्जिन ठेवण्याची गरज नाहीये. ठीक आहे. आता मी म्हटल्याप्रमाणे एक साईडने मार्किंग झालेली आहे, तीच मार्किंग दुसऱ्या साईडला सुद्धा फेंट दिसते बघा. तर ती आपल्याला फक्त डार्क करून घ्यायची आहे. जरी तुम्हाला व्हिडिओ दिसत नसेल पण कॅनव्हास पेपर अशा पद्धतीने दिसला की तुम्हाला मार्किंग ही दिसेलच. ठीक आहे. सो बघा मग फायनली एकदम छान परफेक्ट असा गोलाकार शेप आपला इथे मार्क झालेला आहे आणि आता आपण स्टिच करायला सुरुवात करूयात. तर सगळ्यात आधी आता आपल्याला इथे अस्तर आणि मेन फॅब्रिक एकमेकाला जोडून घ्यायचं आहे. तर कॅनव्हास पेपर सुद्धा आपल्याला लावायचा आहे. तर आता आपण सोबतच लावून घेऊयात. कॅनव्हास पेपर लावण्याची सगळ्यात सोपी पद्धत आहे की ब्लाउजचा बॅक पार्ट बघा मी इथे सरळ ठेवलेला आहे, त्यावर आपण अस्तरचा बॅक पार्ट ठेवून घेतलेला आहे आणि आता आपल्याला यावर आपण कटिंग केलेला जो काही गळ्याचा शेप आहे गोलाकार, तर तो सुद्धा इथे ठेवून घ्यायचा आहे. तर त्याच्या सेंटर पॉइंटला मी मार्किंग करून घेते. कडेने सुद्धा एवढा कॅनव्हास पेपरची गरज नाहीये, तर ती सुद्धा कट करून घेतली. आता त्याचा सेंटर आणि आपला जो काही ब्लाउजचा सेंटर बघा पॉइंटची मार्किंग केलेली आहे, तर तो आपल्याला मॅच करायचा आहे आणि सगळ्यात आधी मध्यभागी एक टीप मारून घ्यायची आहे, जेणेकरून सेंटर पासून दोन्ही साईडला आपला शेप सेम यावा, एकाच साईडला येऊ नये तिरका वगैरे, सो यासाठी. ठीक आहे. आणि बघा मग आता त्यानंतर जी काही आपली परफेक्ट अशी मार्किंग आहे एक्झॅक्टली त्यावरच आपल्याला इथे टीप मारून घ्यायची आहे. टीप मारताना गोळा होणार नाही, कुठलाही कपडा सरकला जाणार नाही, तिरका होणार नाही, तर याची आपल्याला काळजी घ्यायची आहे. आणि लक्षात राहू द्या जी मार्किंग आहे एक्झॅक्टली त्यावरच टीप येऊ द्या. थोडी जरी किंचित वर खाली झाली तरी सुद्धा आपला शेप बिघडेल, कारण की आता या टीपवरच आपला संपूर्ण शेप हा डिपेंड आहे. आणि खरं तर इथे तुमच्या लक्षात येईल की आपण एकदम परफेक्ट अशी मार्किंगवरच टीप मारून घेतलेली आहे. ठीक आहे. आता यानंतर काय करायचं आहे आपल्याला, हा मधला पार्ट कट करून घ्यायचा आहे. त्यासाठी ह्या पद्धतीने मी फोल्ड करून एक छोटासा कट मारते इथे, पण कुठलाही कपडा एक्स्ट्राचा कट जाणार नाही याची काळजी घ्यायची. त्याचबरोबर आपला हा गळा कटिंगचा बाकी होता बघा, तर तो सुद्धा मी इथे कट करून घेतलेला आहे. आणि म्हटल्याप्रमाणे बघा इथे छोटा कट मारते. आता ते सरळ करून आपल्याला हे जो काही मधला पार्ट आहे हा सगळा कट करायचा आहे, म्हणजे मेन फॅब्रिक त्याचबरोबर अस्तर आणि कॅनव्हास पेपर सगळंच. ठीक आहे. आणि किंचितचं मार्जिन ठेवायचं आहे आपल्याला फक्त इथे. आणि आता हे कटिंग झाल्यानंतर या शेपला द्यायचे आहे आपल्याला छोटे छोटे कट्स, जेणेकरून ज्यावेळेस आपण हा पार्ट सरळ करू तर तो प्रॉपर फिनिशिंग सहित सरळ व्हावा आणि आपला जो काही गोलाकार शेप आहे तर तो व्यवस्थित गोलाकारच यावा, परफेक्ट असा. सो त्यासाठी ही स्टेप खूप इम्पॉर्टंट आहे. तुमचा गळा कुठलाही असो, शक्यतो गळ्याला छोटे छोटे कट्स मारायचेच. कट्स मारल्यानंतर बघा आता आपण हे आतमध्ये फोल्ड करून घेऊयात आणि इथे व्यवस्थित आपल्याला ते सेट करून घ्यायचं आहे बघा गळ्याच्या साईडनी, कारण की हा शेप आपला सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. आणि ते व्यवस्थित सेट झाल्यानंतर आता इथे आपल्याला द्यायची आहे दाबटीप. तर बघा मग आता इथे दाबटीप देताना आपल्याला काळजी घ्यायची आहे की आतला अस्तरचा जो काही कपडा आहे तर तो वरती दिसणार नाही, जेणेकरून आपली फिनिशिंग बिघडायला नको. फिनिशिंग साठी ही टीप खूप महत्वाची आहे. आणि असंही आता आपला संपूर्ण लुक या शेपवर डिपेंड आहे. आणि आता आपण जी टीप मारणार आहोत म्हणजे जी काही दाबटीप मारतोय तर त्यावर सुद्धा आपलं सगळं लुक डिपेंड आहे. सो अगदी काळजीपूर्वक खरं तर ह्या संपूर्ण शेपला आपल्याला इथे दाबटीप देऊन घ्यायची आहे. आणि तुम्ही बघू शकता किती छान गोलाकार शेप आपला परफेक्ट असा इथे आलेला आहे. त्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे की अस्तर आणि मेन फॅब्रिक कडेकडेने जोडून घ्यायचं आहे. सगळंच म्हणजे डायरेक्ट कमरेपासूनच स्टार्ट केलेलं आहे बघा. पण एवढंच आहे की हे जोडताना जेवढं शक्य आहे तेवढं कमीत कमी मार्जिन इथे आपल्याला पकडायचं आहे, कारण हे मार्जिन आपण कटिंग करताना कुठेही कॅल्क्युलेट केलेलं नसतं. त्याचबरोबर जोडताना कुठेही गोळा होणार नाही, तिरकं जाणार नाही. त्याचबरोबर हा जो काही वरचा गळा आहे तर त्याची गळा रुंदी खूप स्प्रेड होणार नाही किंवा खूप कमी होणार नाही. तर या छोट्या मोठ्या गोष्टींची काळजी घेत आपल्याला हे संपूर्ण अस्तर आणि मेन फॅब्रिक कडेकडेने जोडून घ्यायचं आहे. खरं तर ही स्टेप सुद्धा आपली खूप इम्पॉर्टंट आहे आणि ती प्रॉपर फिनिशिंग सहित येणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे.
सो बघा मग एकदम परफेक्ट असं आपण इथे जोडून घेतलेलं आहे. आणि यानंतर आता आपल्याला जे काही एक्स्ट्राचं मेन फॅब्रिक आहे तर ते कट करून घ्यायचं आहे. म्हणजेच आपला परफेक्ट मापाचा बॅक पार्ट इथे रेडी होईल. कारण तुम्हाला सगळ्यांनाच माहीत आहे अस्तरवर आपली परफेक्ट कटिंग असते, पण ब्लाऊज पीसचा कपडा आपण थोडासा एक्स्ट्राचं मार्जिन ठेवून कटिंग करत असतो, जेणेकरून आपल्याला स्टिचिंग करणं सोपं जावं. सो खरं तर यासाठी आपली ही स्टेप खूप इम्पॉर्टंट आहे. बोटनेकमध्ये मधला शेप रेडी झाल्यानंतर कडेकडेने जोडून एक्स्ट्राचा कट करून परफेक्ट मापाचा बॅक पार्ट रेडी करायचा, जेणेकरून पुढचे डिझाईन बनवणं किंवा ब्लाऊज स्टिच करणं आपल्याला इझी जावं यासाठी. सो बघा मग अगदी व्यवस्थित काळजीपूर्वक हे कट झालेलं आहे आणि एवढा पार्ट आपला एकदम परफेक्ट असा रेडी सुद्धा झालेला आहे. ठीक आहे, आता इथे काय करायचं आहे पुढे आपल्याला, हा जो काही वरचा गळा आहे तर त्याला आपल्याला गळापट्टी लावायची आहे. सो गळ्यासाठी तिरक्या कपड्या लागतात, पट्ट्या लागतात, म्हणजे कारण तिरका कपडा हा स्ट्रेचेबल असतो. सो 1 इंचाची पट्टी मी इथे कट करून घेतलेली आहे. खरं तर 2 पट्ट्या सोबत कट केल्या, कारण की छोटी पट्टी आपल्याला पुरणार नाहीये आणि एवढा ब्लाऊज कट झाल्यानंतर खूप कमी असा अस्तरचा कपडा आपला इथे खरं तर उरलेला आहे. बट असो, जेवढा कपडा होता त्यामध्ये आपण इथे पट्टीची मार्किंग केलेली आहे. आणि आता इथे जॉईंट देऊयात. तर डबल टिप द्यायची आहे. गळ्याच्या जॉईंटला कधीही दाबटीप द्यायची नसते. हा पॉईंट सुद्धा खूप इम्पॉर्टंट आहे, कारण दाबटीप दिली तर तिथून कपडा हा स्ट्रेच होत नाही आणि आपल्याला गळ्यासाठी स्ट्रेचेबल कपडा हा लागत असतो. आता हे जॉईंट झाल्यानंतर ही जी काही गळापट्टी आहे तर ती आपण इथे गळ्याला लावायला सुरुवात करूयात. तर बघा मग आता ही पट्टी जी आहे ना तर ही डबल फोल्ड करून आपण इथे लावून घेऊयात. तर ही जोडताना साधारणतः पाव इंच एवढं मार्जिन आपल्याला इथे पकडायचं आहे. ते सुद्धा एकसारखं, अजिबात कमी जास्त होऊन द्यायचं नाहीये. आणि पाव इंच म्हणजे टेपच्या 2 लाईन. तर हा पॉईंट सुद्धा इथे मोस्ट इम्पॉर्टंट आहे. सो हा तुम्ही व्यवस्थित फॉलो करायचा आहे, कारण की यावर आता गळ्याचा शेप सुद्धा आपला डिपेंड आहे. सो बघा मग अगदी व्यवस्थित काळजीपूर्वक इथे मी गळ्याला ही पट्टी लावून घेतलेली आहे. त्यानंतर आता ह्या गळ्याला द्यायचे आहे छोटे छोटे कट्स, जेणेकरून ज्यावेळेस आपण हा बॅक म्हणजे ही जी काही आतली पट्टी आहे, म्हणजे वरची पट्टी आतमध्ये फोल्ड करू तर ती प्रॉपर फिनिशिंग सहित फोल्ड व्हावी आणि गळ्याचा शेप व्यवस्थित यावा, त्यासाठी ही स्टेप खूप इम्पॉर्टंट आहे. आता आपल्याला ही जी काही पट्टी आहे ही सरळ करून एक टीप मारायची असते बरोबर, जेणेकरून आपल्याला ज्यावेळेस आपण ही पट्टी आतमध्ये फोल्ड करू ना तर त्याच्यावरची दाबटीप प्रॉपर येण्यासाठी ही स्टेप सुद्धा मोस्ट इम्पॉर्टंट आहे. ही तुम्ही स्किप सुद्धा करू शकतात. आता ती आतमध्ये फोल्ड करून वरून आपल्याला दाबटीप द्यायची आहे. तर बघा आता दाबटीप देताना काळजी घ्यायची आहे की आपला जो काही आतला अस्तरचा म्हणजे पट्टीचा कपडा आहे तर तो वरती दिसणार नाही, जेणेकरून आपली गळ्याची फिनिशिंग बिघडायला नको. सो फिनिशिंगसाठी ही खूप महत्त्वाची टीप आहे, तर ही तुम्ही आवर्जून फॉलो करायची आहे. तर बघा किती परफेक्ट गोल असा गळा आपला इथे रेडी झालेला आहे. त्यानंतर आता आपल्याला इथे बॅकला टक्स टाकायचे आहे. तर बघा सेंटरपासून 4.5 आणि उभा 4 इंचाच्या टक्स पॉईंटची मार्किंग केलेली आहे. सो कमरपट्टी लावण्याच्या आधीच टक्स पॉईंटची मार्किंग करून घ्यायची. तर बघा मग इथून बरोबर जी मार्किंग केली त्यावर फोल्ड करायचं आहे, तिरका टक्स टाकायचा आहे. त्याचबरोबर टक्सला नेहमी डबल टिप द्यायचं. एवढंच नाही तर शेवटी सुद्धा डबल टिप देऊन लॉक करायचं, जेणेकरून तिथून शिलाई निघण्याचे चान्सेस राहणार नाही. सेम त्याच पद्धतीने बघा दुसऱ्या साईडला सुद्धा मी टक्स टाकून घेतले आणि तिथे सुद्धा व्यवस्थित डबल टिप देऊन लॉक करून घ्यायचं. तर एकदम छान प्रॉपर फिनिशिंग सहित खरं तर आपले इथे बॅक टक्स टाकून झालेले आहे. आता आपल्याला इथे लावायची आहे कमरपट्टी. सो कमरपट्टीसाठी बघा साधारणतः 1 ते 1.25 इंचाची पट्टी आपल्याला इथे कट करायची आहे. तर बघा मग आता ही लावून घेऊयात. आता ही लावताना आपल्याला साधारणतः अर्धा इंच एवढं मार्जिन इथे पकडायचं आहे, कारण तुम्हाला सगळ्यांनाच माहित आहे ब्लाऊजच्या उंचीमध्ये आपण 1 इंच एक्स्ट्रा घेत असतो. सो अर्धा इंच शोल्डरमध्ये आणि अर्धा इंच कमरेमध्ये जात असते. ठीक आहे, त्यानंतर पट्टी ह्या पद्धतीने सरळ करून एक टीप मारायची. महत्वाचं म्हणजे आता ही जी काही टीप मारतो तर ती एकदम जवळून असते, ती सुद्धा अस्तरच्या पट्टीवर. ठीक आहे, त्यानंतर ते आतमध्ये फोल्ड करून मग आता इथे आपल्याला द्यायची आहे दाबटीप. तर बघा मग आता इथे दाबटीप देताना आपल्याला काळजी घ्यायची आहे की आपला आतला जो काही अस्तरचा कपडा आहे तर तो वरती दिसणार नाही, जेणेकरून आपली ब्लाऊजची फिनिशिंग बिघडायला नको. सो फिनिशिंग साठीच्या ह्या छोट्या मोठ्या टिप्स तुम्ही आवर्जून फॉलो करायच्या आहे, कारण की नुसतं ब्लाऊज शिवणं किंवा डिझाईन बनवणंच इम्पॉर्टंट नसतं, तर ते प्रॉपर फिनिशिंग सहित रेडी होणं सुद्धा तितकंच गरजेचं असतं. त्यानंतर ह्या पद्धतीने फोल्ड करून सेंटर पॉइंटला आपण एक मार्किंग करून घेऊयात. आणि यानंतर आता इथे आपल्याला लावायची आहे एक लेस. तर आता आपण खूप छान नवीन पद्धतीची ट्रेंडिंग अशी डिझायनर लेस इथे यूज करणार आहोत, जेणेकरून आपला हा बॅकनेक डिझाईन अजूनच सुंदर असं डिझायनर रेडी व्हावा यासाठी. सो बघा मग ज्यावेळेस आपण लेस लावतो त्यावेळेस आपल्याला मॅचिंग धागा यूज करायचा असतो. सो इथे मी गोल्डन कलरचा धागा वळून घेत असते. म्हणजे कसं ना फिनिशिंग इम्पॉर्टंट आहे. जर का तुम्ही रेड कलरचाच धागा गोल्डन लेसवर यूज केला तर सगळी फिनिशिंग बिघडेल. सो तसं होऊ नये त्यासाठी अगदी व्यवस्थित काळजीपूर्वक
धागा चेंज करायचा, वरचा करायचा, बॉबिन केसचा नाही केला म्हणजे बॉबिनचा नाही केला तरी सुद्धा चालेल. ठीक आहे. आता ही डिझायनर लेस आपण लावायला सुरुवात करूयात. तर अगदी काळजीपूर्वक सावकाश आपल्याला ही लेस लावायची आहे, कारण की ही भरपूर सारी ब्रॉड आहे, तर ती प्रॉपर लागणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे. आणि सेंटरला आपल्याला ती लेस व्यवस्थित फोल्ड करून खाली कंटिन्यू मधल्या गोल शेपला लावायची आहे, कारण की आता ही लेस लावण्याच्या पद्धतीवर आपली ही जी काही बॅकनेक डिझाईन आहे ना, खरं तर त्याचं लुक डिपेंड आहे. सो बघा मी इथे पण फोल्ड केली, पुन्हा खाली सुद्धा ती फोल्ड करायची आहे. तसं पुढे ते तुमच्या लक्षात येईलच. आणि मग कंटिन्यू पुन्हा आपल्याला सेंटर पासून गोलाकार शेपला लावायचं आहे. तर बघा मध्यभागी आपण कशा पद्धतीने ती लेस फोल्ड केलेली आहे. सो तुम्ही सुद्धा सेम त्याच पद्धतीने फोल्ड करायची आहे. एवढंच नाही तर इथून गोलाकार अर्धा गोलाकार संपला की पुन्हा आपल्याला सेंटरला सेम त्याच पद्धतीने फोल्ड करून ती लेस खाली आणायची आहे. हे बघा इथून इथपर्यंत पुन्हा फोल्ड करत ती कंटिन्यू आपल्याला कमरेच्या साईडला न्यायची आहे. ठीक आहे. तर म्हणजे इथे लेस लावण्याचा हा पॉइंट इम्पॉर्टंट आहे की लेस व्यवस्थित लागली गेली की शेप छान येईल, नाही लागली गेली तर शेप छान येणार नाही. आता बघा ह्या लेसला दुसऱ्या साईडने सुद्धा आपण टीप टाकून घेऊयात. ऍक्च्युली मी नेहमीच सांगत असते लेस जाड बारीक कशीही असो शक्यतो दोन्ही साईडने टीप टाकण्याची सवय लावून घ्यायची. त्याचे 2-3 फायदे असतात. महत्वाचं म्हणजे लेस पॅक लागली जाते, ती वरती तरंगत सुद्धा नाही, आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे फिनिशिंग सुद्धा खूप सुंदर येते. सो त्यामुळे शक्य असल्यास लेस कशीही असो छोटी बारीक नाजूक किंवा ब्रॉड त्याला डबल टिप म्हणजे दोन्ही साईडने टिप देऊन घ्यायची. ठीक आहे. तर बघा मग एक साईडने व्यवस्थित प्रॉपर फिनिशिंग सहित लेस लावून घेतल्यानंतर सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडने सुद्धा आपल्याला लेस लावून घ्यायची आहे. तर आता आपण कमरेच्या साईडने ती लेस लावायला इथे सुरुवात केलेली आहे. तुम्ही बघू शकतात. तर ती सुद्धा एकदम प्रॉपर फिनिशिंग सहित लावायची आहे खरं तर. आणि बघा ह्या साईडची लेस सुद्धा बरोबर आपल्याला जिथे जिथे फोल्ड करायची आहे तिथे तिथे व्यवस्थित फोल्ड करायची आहे, म्हणजे जसं दुसऱ्या साईडची केलेली आहे ना सेम त्याच पद्धतीने. आणि शेप व्यवस्थित येणं तितकंच गरजेचं आहे, त्यामुळे अगदी व्यवस्थित गळ्याच्या साईडने लावायचं आहे, शेप न बिघडता खरं तर. आणि इथे सुद्धा बघा बरोबर सेंटरला ती फोल्ड करून पुन्हा सरळ थोडीशी नेऊन फोल्ड करून कंटिन्यू गळ्याला लावून घ्यायची आहे. खरं तर ही लेस व्हिडिओमध्ये एवढी व्यवस्थित दिसत नसते तरी खूप छान डिझायनर आहे. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे खरं तर या लेसमुळेच आपल्या ह्या बॅकनेक डिझाईनला खूप सुंदर असं लुक येणार आहे. पुढे तुमच्या ते लक्षात येईलच. एवढंच नाही तर बघा दुसऱ्या साईडने सुद्धा टिप मारून घेतली. मी आत्ताच सांगितलं होतं लेस कशी असं दोन्ही साईडने शक्यतो टिप ही मारून घ्यायची. मोस्ट इम्पॉर्टंट टिप आहे, ही तुम्ही आवर्जून फॉलो करायची आहे. सो बघा मग फायनली एकदम छान प्रॉपर फिनिशिंग सहित खरं तर आपण ही लेस लावून घेतलेली आहे. त्यानंतर आता आपल्याला इथे मोती लेस यूज करायची आहे. सो त्यासाठी मी इथे सिंगल फूट यूज केलेला आहे बघा, कारण की रेग्युलर फूटवर आपल्याला मोती लेस लावता येत नाही, त्याची फिनिशिंगही छान येत नाही, आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे मणी वगैरे फुटतात. आणि आता हे लावताना मण्यांचा जो काही सपोर्ट आहे तर हा पूर्ण आतमध्ये दिसला गेला पाहिजे, फक्त मणी आपल्याला बाहेर दिसले पाहिजे. इतक्या सुंदर प्रॉपर फिनिशिंग सहित खरं तर आपल्याला ही मोती लेस इथे लावून घ्यायची आहे. हा पॉईंट खूप इम्पॉर्टंट आहे. बऱ्याचदा काय होतं आपण गडबडीत लावतो किंवा खरं तर याला थोडी प्रॅक्टिसची पण गरज आहे, व्यवस्थित अंदाजाने टीप मारणं, कारण की ते जे मनीचा सपोर्टचा बाहेर दिसला ना तर सगळं लुकच बिघडतं, आणि ते आपल्याला इथे बिघडू द्यायचं नाहीये. आता बघा इथे पुन्हा व्यवस्थित आपण इथे टीप लावायची आहे, जिथे टीप आहे ना तिथले मणी आपल्याला काढून घ्यायचे आहे. ठीक आहे. आणि बघा किती छान प्रॉपर फिनिशिंग सहित मधल्या शेपला आपण ही मोती लेस लावून घेतलेली आहे. आणि खरं तर या मोती लेसमुळे ना आपल्या ह्या ब्लाऊजला अजून सुंदर असं लुक सुद्धा येणार आहे. आता कंटिन्यू लगेचच जो काही वरचा शेप आहे ना तर तिथे सुद्धा आपल्याला ही जी काही मोती लेस आहे ही लावून घ्यायची आहे बघा. आणि तिथे सुद्धा अगदी काळजीपूर्वक, अजिबात सपोर्ट दिसायला नको, हा पॉइंट खूप इम्पॉर्टंट आहे, आणि त्यावर फिनिशिंग डिपेंड आहे आपल्या ब्लाऊजची, लक्षात राहू द्या. ठीक आहे. सो बघा मग फायनली किती छान प्रॉपर फिनिशिंग सहित आपण इथे मधल्या शेपला आणि वरच्या शेपला मोती लेस लावून घेतलेली आहे. तुम्ही बघू शकता किती सुंदर असं लुक आलेलं आहे. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे खूप वेगळ्या प्रकारची ही डिझाईन आहे. खरं तर आपल्या आजच्या या छानशा वेगळ्या लेटेस्ट ट्रेंडिंग आणि न्यू लुक मधल्या ब्लाऊज डिझाईनमुळे आपल्या साडीला आणि ब्लाऊजला खरं तर खूप सुंदर असं लुक येणार आहे. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे हा जो काही बॅक पार्ट आहे किंवा बॅकनेक डिझाईन आपण बनवलेली आहे तर हा जो ब्लाऊज आहे तर हा घागऱ्यावरचा आहे. आणि खरं तर घागऱ्यावरच्या ब्लाऊजवर ही डिझाईन खूप उठून दिसणार आहे. सो अशी छानशी लेटेस्ट ट्रेंडिंग डिझाईन तुम्ही नक्की ट्राय करून बघा. ऍक्च्युली तुम्ही बघू शकता फिनिशिंग सुद्धा खूप सुंदर आलेली आहे, आणि संपूर्ण डिझाईनची मी तुम्हाला फिनिशिंग सुद्धा सांगितलेली आहे, जेणेकरून तुम्हाला व्हिडिओ बघून प्रॉपर फिनिशिंग सहित ही डिझाईन कशी बनवावी हे सहज लक्षात यावं. आणि नक्कीच या डिझाईनमुळे आपल्या साडीला आणि ब्लाऊजला खूप सुंदर असं लुक येणार आहे.
तर इथे तुम्ही बघू सुद्धा शकता की किती सुंदर प्रॉपर फिनिशिंग सहित आपला हा ब्लाउज इथे रेडी झालेला आहे. सो असा ब्लाउज तुम्ही नक्की ट्राय करून बघा किंवा तुमच्या कस्टमरला सुद्धा या ब्लाउज डिझाईनची नक्की आयडिया द्या. आय होप सो तुम्हाला आणि तुमच्या कस्टमरला दोघांना पण आपली आजची ही छानशी डिझायनर न्यू लुक मधली डिझाईन नक्कीच आवडली असेल. ठीक आहे, सो नक्की ट्राय करून बघा. तर बघा मग फायनली खूप सुंदर अशी डिझाईन आपली तयार झालेली आहे आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे मी तुम्हाला अतिशय सावकाश स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्त्वाच्या फिनिशिंगच्या टिप्स अँड ट्रिक्स आहेत संपूर्ण कटिंग स्टिचिंग सांगितलेली आहे, जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून फक्त डिझाईन बनवणंच नाही तर ती प्रॉपर फिनिशिंग सहित सुद्धा कशी बनवावी तर हे देखील सहजच लक्षात यावं यासाठी. त्याचबरोबर अशी डिझाईन तुम्ही नक्की बनवून बघा. नक्कीच या डिझाईनमुळे आपल्या साडीला आणि ब्लाउजला खूप सुंदर असं लुक येईल आणि आय होप सो तुम्हाला आणि तुमच्या कस्टमरला ही डिझाईन सहजच आवडेल. सो नक्की ट्राय करून बघा आणि जर तुम्हाला यामध्ये काही प्रॉब्लेम येत असेल तर मला कमेंट करून नक्कीच कळवा. मी तुमच्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. ठीक आहे, सो चला मग आता आपण आपला आजचा छानसा व्हिडिओ इथेच थांबूयात आणि तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा. त्याचबरोबर आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि असेच नवनवीन छानसे व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या सायली फॅशन डिझायनर या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. ठीक आहे, सो चला मग भेटूया पुन्हा नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर, काळजी घ्या आणि आपला आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू सो मच. बाय बाय.